राज्यात सकाळी 9 वाजेपर्यंत सरासरी 7.45% मतदान। नांदेडमध्ये 7.73% आणि यवतमाळ वाशिममध्ये 7.23% मतदान। वर्धा, परभणी, नांदेड आणि अमरावतीतल्या मतदान केंद्रावरती ईव्हीएममध्ये बिघाड। ईव्हीएम खराब झाल्यानं मतदारांचा खोळंबा। ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट संदर्भात सर्वोच्च न्यायालय आज निर्णय देणार। न्यायाधीश संजीव खन्ना यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठ काय निकाल देणार याकडे लक्ष। एकनाथ खडसेंच्या मदतीनं गिरीश महाजन यांना अडकवण्याचे प्रयत्न सुरू होते। न्यूज 18 लोकमतशी बोलताना प्रवीण दरेकरांचा खळबळजनक आरोप। महायुतीसाठी राज ठाकरे मैदानात, राज्यभरात समन्वयकांची करणार नेमणूक। नाशिक लोकसभा मतदारसंघातील महायुतीचा तिढा कायम। राष्ट्रवादीकडून देविदास पिंगळे आणि माणिकराव कोकाटेंच्या नावाचा प्रस्ताव। उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाबाबत भाजपची बैठक। पूनम महाजन आणि उज्ज्वल निकम यांच्या नावाची चर्चा। सोलापुरात राम सातपुते यांच्या प्रचारासाठी मोदींची 29 एप्रिलला सभा। भाजपकडून जय्यत तयारी। उपमुख्यमंत्री अजित पवारांचा न्यूज 18 लोकमतला दिलेल्या मुलाखतीत मोठा गौप्यस्फोट। शिंदे आमदारांसह सुरतला असतानाच राष्ट्रवादीची सरकारमध्ये सामील होण्याची सुरू होती तयारी। ती लगीन लोकशाहीचं नंतर मानवाचं। राज्यातील दुसऱ्या टप्प्यातील मतदान आणि लग्नाचे मुहूर्त एकाच दिवशी। नवरदेवांना मुंडावळी बांधून लग्नाआधी केलं मतदान।